विद्यार्थी मित्रांनो, सप्र नमस्कार. ज्ञानवंदन एज्युकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरणातील सर्वात इम्पॉर्टंट जो टॉपिक आहे तो म्हणजे काळ ओळखा हा विद्यार्थ्यांना बघणार आहोत. लक्षात घ्या, मराठी व्याकरण सिरीजमधील हा 23वा व्हिडिओ आहे आणि काळ टॉपिकवर हे आपण याआधी ऑलरेडी 2 व्हिडिओ अपलोड केले आहेत. जो पहिला व्हिडिओ होता त्यामध्ये आपण थेरी पार्ट आणि 20 प्रश्न बघितले होते. त्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये आपण टोटल 30 प्रश्न बघितलेले होते. आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो, जो तिसरा व्हिडिओ आहे काळ सिरीजमधला, लक्षात घ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण टोटल 30 क्वेश्चन बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आधीचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन मराठी व्याकरणमध्ये आधीचे 2 व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो बघू शकतात. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एकूण 30 प्रश्न असणार आहेत. प्रश्न विचारल्यानंतर आपल्याकडे वेळ असेल त्यावेळेस विद्यार्थ्यांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे आणि व्हिडिओ संपल्यानंतर म्हणजे एकूण 30 प्रश्न झाल्यानंतर आपले किती प्रश्न बरोबर आलेत विद्यार्थी मित्रांनो आपण खाली कमेंट करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा सर्व प्रश्नांसाठी उपयुक्त असणार आहे ज्यामध्ये मराठी व्याकरण हा टॉपिक विचारला जातो. तर विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे, सूर्य मावळत आहे या वाक्याचे पूर्ण भविष्यकाळात विद्यार्थी मित्रांनो रूपांतर करायचं आहे. सूर्य मावळत आहे विद्यार्थी मित्रांनो हे वर्तमान काळातील वाक्य आहे. तुम्हाला पूर्ण भविष्यकाळात रूपांतर करायचं आहे. आपला ऑप्शन आहे सूर्य मावळेल, सूर्य मावळला, सूर्य मावळत असेल, सूर्य मावळलेला असेल. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण भविष्यकाळ काय असेल अंदाज व्यक्त करायचा आहे. तर लक्षात घ्या, या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, सूर्य मावळलेला असेल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, खालील 4 वाक्यांपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमानकाळी आहे. विद्यार्थी मित्रांनो, ते वाक्य तुम्हाला ओळखायचं आहे. आपले ऑप्शन आहेत, मी पत्र लिहितो, मी पत्र लिहिले, मी पत्र लिहिले आहे, मी पत्र लिहित असेल. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. तर आपण काय करूयात, ऑप्शन कट करूयात. हे बघा, मी पत्र लिहित असेल हे भविष्यकाळातील वाक्य आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन जाईल. मी पत्र लिहिले हे भूतकाळातील वाक्य आहे त्यामुळे 2 ऑप्शनमध्ये आपलं कन्फ्युजन होणार आहे. मी पत्र लिहितो आणि मी पत्र लिहिले आहेत. तुम्हाला काय पाहिजे, आता पूर्ण पाहिजेत म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहेत. त्यामुळे ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, मी पुस्तक वाचले या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखा. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ की पूर्ण भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करायचा आहे. सर्वप्रथम लक्षात घ्या, वाचण्याची क्रिया काय झाली, भूतकाळात झाली, त्याच्यामुळे वर्तमान काळ आणि भविष्यकाळ निघून जाईल. आता आपणास 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन आहे तर एक ऑप्शन विद्यार्थी मित्रांनो निवडायचा आहे. मी पुस्तक वाचले या वाक्यातील काळ काय आहे, मी पुस्तक साधा भूतकाळाचं विद्यार्थी मित्रांनो हे एक्झाम्पल आहे त्यामुळे ब ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, सागराच्या लाटा उसळत असतात. विद्यार्थी मित्रांनो, काळ ओळखायचा आहे. रीती वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ की रीती भूतकाळ. लक्षात घ्या, सर्वप्रथम सागराच्या लाटा उसळत आहेत ही वर्तमान काळातील वाक्य विद्यार्थी मित्रांनो त्यामुळे रीती भूतकाळ निघून जाईल आणि असे असतात असे जेव्हा प्रत्यय येतं तर तेव्हा ते रीतीचं एक्झाम्पल असतं त्यामुळे हे रीती वर्तमान काळाचं उदाहरण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला समजण्यास अडचण होत असेल तर तुम्ही काय करायचं, याआधीचा जो थेरी पार्ट होता काळ सिरीजमधला तो थेरी पार्ट आधी बघा, त्यानंतर तुम्ही सर्व क्वेश्चन ट्राय करायचे आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, मुले घरी जातील या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ कोणता आहे, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ की यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे. लक्षात घ्या, मुले घरी जातील ही भविष्यातील विद्यार्थी मित्रांनो क्रिया आहे त्यामुळे वर्तमान काळ नाही आणि भूतकाळही नाही. ऑप्शन क्रमांक क या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, लहानपणी मी व्यायाम करीत असे या वाक्यात कोणता काळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपले ऑप्शन आहेत साधा भूतकाळ, अपूर्ण भूतकाळ, रीती भूतकाळ की पूर्ण भूतकाळ. लक्षात घ्या, तुम्हाला ऑलरेडी आपण सांगितलेलं आहे जेव्हा असे हा प्रत्यय येतो त्यावेळेस काय असतं, ते रीती भूतकाळचं एक्झाम्पल असतं. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, तो मुंबईला गेला आहे या वाक्याचा विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. आपले ऑप्शन आहेत अपूर्ण वर्तमान काळ, साधा वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ की पूर्ण वर्तमान काळ. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सर्व काय आहेत लक्षात घ्या, तो मुंबईला गेला आहे, गेला होता जर असं असतं तर ते काय असतं, भूतकाळातील एक्झाम्पल असतं त्यामुळे अपूर्ण भूतकाळ नाहीये. तो मुंबईला गेला आहे, जाण्याची क्रिया काय झाली आहे, कंप्लीट झाली आहे बरोबर, तो मुंबईला गेला आहे त्यामुळे हे पूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, पुढील 4 वाक्यांपैकी रीती वर्तमान काळाचे विद्यार्थी मित्रांनो वाक्य ओळखायचे आहे. रीती वर्तमान काळाचं वाक्य ओळखा. आपले ऑप्शन आहेत, मी प्रयोग करतो, मी प्रयोग करीत असतो, मी प्रयोग केला आहे की ऑप्शन ड मी प्रयोग करेन. विद्यार्थी मित्रांनो, अंदाज व्यक्त करा. मी प्रयोग करतो, मी प्रयोग करीत असतो,
मी प्रयोग केला आहे आणि मी प्रयोग करीन. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब, मी प्रयोग करीत असतो, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, मी पत्र लिहित असे या वाक्यातील काळ ओळखा. विद्यार्थी मित्रांनो, अगदी सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर यायलाच हवं. तर लक्षात घ्या, असे हा प्रत्यय आला त्यामुळे रीतीचं हे एक्झाम्पल आहे आणि ही क्रिया भूतकाळातील आहे त्यामुळे रीती भूतकाळ. ऑप्शन क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 10, सध्या तरी मला अभ्यास करावा असे वाटत आहे या वाक्याचा विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. आपले ऑप्शन आहेत साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ की रीती वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, थोडा ट्रिकी क्वेश्चन आहे, लक्षात घ्या. सध्या तरी मला अभ्यास करावा वाटत आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे पहिली गोष्ट म्हणजे वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. इथपर्यंत तर आपण ओके आहोत. परंतु असे वाटत आहे, ही क्रिया कंप्लीट झाली का नाही, त्यामुळे ऑप्शन क्रमांक क अपूर्ण वर्तमान काळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 11, तो नेहमीच उशिरा येतो या वाक्याचा विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. तर लक्षात घ्या, जेव्हा अशी वाक्य येतात तेव्हा हे विद्यार्थी मित्रांनो रीती वर्तमान काळाचे एक्झाम्पल असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 12, अपर्णा दररोज अभ्यास करते या वाक्याचा विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखा. साधा वर्तमान काळ, रीती वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ की साधा भविष्य काळ. अपर्णा दररोज अभ्यास करत असते, अभ्यास करते विद्यार्थी मित्रांनो हे रीती वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 13, मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. लक्षात घ्या, भविष्यकाळाचं हे एक्झाम्पल आहे त्यामुळे पूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भूतकाळ विद्यार्थी मित्रांनो निघून जाणार आहे. आता लक्षात घ्या, मी गावाला पोहोचलो असेल, बरोबर, तर ही काय की क्रिया ही कंप्लीट झाली नाही आहे त्यामुळे हे अपूर्ण भविष्यकाळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 14, आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो या वाक्याचा विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, अपूर्ण वर्तमान काळ की रीती वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करतो, तर लक्षात घ्या हे आहे रीती वर्तमान काळाचं एक्झाम्पल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 15 बघूयात. सर्व काळी सर्वत्र सत्य असणारे विधान नेहमी डॅश काळात केले जातात. सर्व काळी सर्वत्र सत्य असणारे विधान विद्यार्थी मित्रांनो डॅश काळात केले जातात. लक्षात घ्या, याचं एक्झाम्पल कोणतं आहे की वरचं जे एक्झाम्पल बघितलं, आम्ही रोज योग्य पद्धतीने योगासने करत असतो. सर्व काळी सर्वत्र सत्य असणारे विधान, सूर्य रोज पूर्वेकडे उगवतो. तर लक्षात घ्या, हे सर्व जे एक्झाम्पल आहेत ते कशाचे आहेत, वर्तमान काळाचे एक्झाम्पल आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 16, मी पत्र लिहित असेल या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. लक्षात घ्या, हे अपूर्ण भविष्यकाळाचं विद्यार्थी मित्रांनो एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 17, तो नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. आपले ऑप्शन आहेत साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ की रीती वर्तमान काळ. लक्षात घ्या, हे जे असे एक्झाम्पल येतात, तो नेहमीच लवकर येत असतो, हे कशाचे असतात तर रीती वर्तमान काळाचे हे एक्झाम्पल असतात. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 18, खालीलपैकी अपूर्ण वर्तमान काळातील क्रियापद कोणते. आपले ऑप्शन आहेत बागडते, बागडत असते, बागडत आहेत, बागडली आहेत. विद्यार्थी मित्रांनो, सोपा प्रश्न आहे, गेस करायचा आहे. बागडते हे विद्यार्थी मित्रांनो भूतकाळाचं आहे त्याच्यामुळे निघून जाईल. बागडत असते ही कशाचं आहे तर वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे त्याच्यामुळे हे निघून जाईल. त्यानंतर बागडत आहेत हे योग्य आन्सर विद्यार्थी मित्रांनो. बागडले आहेत हेही काय भूतकाळाचं एक्झाम्पल आहेत त्यामुळे ऑप्शन क्रमांक क योग्य आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 19, साध्या भूतकाळी क्रियापदाचा पर्याय कोणता आहे. आपले ऑप्शन आहेत सांगत असे, सांगत होती, सांगितले, सांगितले होते. लक्षात घ्या, सांगत असे हे काय विद्यार्थी मित्रांनो रीती भूतकाळाचं एक्झाम्पल आहे त्यामुळे हे कट होईल. त्यानंतर सांगत होती हे पूर्ण भूतकाळाचं आहे त्यामुळे कट होईल. सांगितले होते, सांगत होती हे काय विद्यार्थी मित्रांनो अपूर्ण भूतकाळाचं एक्झाम्पल आहे. सांगितले होते हे पूर्ण भूतकाळाचं आहे आणि साध्या भूतकाळाचं काय आहे सांगितले, त्यामुळे ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 20, रीती वर्तमान काळातील वाक्य कोणते. ती नाचत असे, सूर्य पूर्वेला उगवत असतो, सूर्यकिरणाने धरती उजळून निघत असे, यापैकी नाही. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करायचा आहे. रीती वर्तमान काळाचं विद्यार्थी मित्रांनो उदाहरण ओळखायचं आहे. तर लक्षात घ्या, ती नाचत असे किंवा सूर्य पूर्वेला उगवत असतो. तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब, सूर्य पूर्वेला उगवत असतो हे रीती वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 21, प्रज्ञा थंडीच्या मोसमात डिंकाचे मेथीचे लाडू खात असते या वाक्यात विद्यार्थी मित्रांनो
काळ ओळखायचा आहेत. आपले ऑप्शन आहेत रीती भूतकाळ, रीती वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ की अपूर्ण वर्तमान काळ. लक्षात घ्या, असे असते हे रीतीचं आहे, त्यामुळे रीती जिथं आलं आहे ते बरोबर आहेत, परंतु ही जी क्रिया आहे ती वर्तमान काळातली आहे, त्यामुळे रीती वर्तमान काळ या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 22, तुम्ही पुढे व्हा मी आलोच या विधानातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. आपले ऑप्शन आहेत वर्तमान काळ, सन्निहित भविष्यकाळ, भूतकाळ, अपूर्ण वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो, जो काळाचा पहिला व्हिडिओ होता त्यात आपण ऑलरेडी सांगितलं होतं की दोन वाक्य जेव्हा एकत्र येतात, पहिलं वाक्य काय असतं वर्तमान काळात असतं आणि दुसरं जे वाक्य असतं ते कशात असतं तर पूर्ण भूतकाळात असतं किंवा भविष्यकाळात असतं. तेव्हा काय होतं, तेव्हा सन्निहित भविष्यकाळ होतो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 23 बघूयात. वर्तमान काळातील विद्यार्थी मित्रांनो क्रियापद सांगायचं आहे. पळवा, पळता, पळाला की पळतो. विद्यार्थी मित्रांनो वर्तमान काळातील क्रियापद सांगायचं आहे. तर लक्षात घ्या, पळवा, पळता, पळाला आणि पळतो यामध्ये ऑप्शन क्रमांक ड पळतो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 24, तो नेहमी आजारी असतो या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. भविष्यकाळ, भूतकाळ, रीती वर्तमान काळ की रीती भूतकाळ. तर विद्यार्थी मित्रांनो सोपा प्रश्न आहे. असे असतो हे काय रीतीचे एक्झाम्पल आहे, त्यामुळे हे दोन ऑप्शन कट झाले. आता वर्तमान काळ की भूतकाळ हे महत्त्वाचं आहे. तो नेहमी आजारी असतो हे वर्तमान काळातील आहे, त्यामुळे रीती वर्तमान काळ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 25, खालील पुढील वाक्यांपैकी एक वाक्य पूर्ण वर्तमान काळाचे आहे ते विद्यार्थी मित्रांनो आपणास ओळखायचं आहेत. आपले ऑप्शन आहेत सौरभ कॅरम खेळत आहे, माधवी पेपर वाचत आहे, बाबांनी झाडांना पाणी दिले आहे, दादा पुस्तक वाचत असतो. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, सौरभ कॅरम खेळत आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. सौरभ कॅरम खेळत आहे हे अपूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर माधवी पेपर वाचत आहे हेही अपूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. दादा पुस्तक वाचत असतो हेही अपूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. फक्त ऑप्शन क्रमांक क बाबांनी झाडांना पाणी दिले आहे हे विद्यार्थी मित्रांनो पूर्ण वर्तमान काळाचं एक्झाम्पल आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 26, पुढील वाक्यातील काळ सांगा. सूर्य डोंगराआड जात असतो. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. हे वर्तमान काळातील आहे, हे तर खरं आहे, आणि असतो आला आहे त्यामुळे हे काय आहे रीती वर्तमान काळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 27, यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. साधा वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ की रीती वर्तमान काळ. विद्यार्थी मित्रांनो वरचं जे एक्झाम्पल बघितलं तेही याच टाईपमधलं आहे. जेव्हा असे असतो असे प्रत्यय येतात तेव्हा कशाचं एक्झाम्पल असतं हे रीती वर्तमान काळ. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 28, आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता. वाक्यात विद्यार्थी मित्रांनो काळ ओळखायचा आहे. रीती भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ की अपूर्ण भूतकाळ. विद्यार्थी मित्रांनो सोपा प्रश्न आहे, सर्वांना याचं उत्तर यायलाच हवं. लक्षात घ्या, आमच्या अंगणात रोज फेरीवाला किंवा आमच्या अंगणात फेरीवाला येऊन गेला असं जर असतं तर ते पूर्ण भूतकाळ असतं, परंतु येत होता ही क्रिया कंप्लीट झाली का कळून येत नाही, त्यामुळे अपूर्ण भूतकाळाचं हे एक्झाम्पल आहे. ऑप्शन क्रमांक ड ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 29, मी सिनेमा पाहिला याचा अपूर्ण भविष्यकाळ विद्यार्थी मित्रांनो करायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो आपण अंदाज व्यक्त करायचा आहे. मी सिनेमा पाहत असेन, मी सिनेमा पाहीन, मी सिनेमा पाहतो की मी सिनेमा पाहत असतो. विद्यार्थी मित्रांनो अंदाज व्यक्त करा. अपूर्ण भविष्यकाळ तुम्हाला करायचा आहे. तर लक्षात घ्या, मी सिनेमा पाहत असेन म्हणजे ती क्रिया कंटिन्युएशनमध्ये आहे भविष्यात, त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील सर्वात शेवटचा प्रश्न, ई अख्यातवरून कोणता काळ ओळखला जातो? रीती भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ की रीती भविष्यकाळ. जेव्हा ई अख्यातवरून विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ रीती भूतकाळ ओळखला जातो. विद्यार्थी मित्रांनो आज आपण टोटल 30 प्रश्न बघितलेले आहेत आणि या 30 प्रश्नांपैकी तुमचे किती बरोबर आले हे विद्यार्थी मित्रांनो आपण खाली नक्की कमेंट करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी प्रश्न, मी गावाला पोहोचलो असेल या वाक्यातील विद्यार्थी मित्रांनो आपण काळ सांगायचा आहे. अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ, पूर्ण भूतकाळ की पूर्ण भविष्यकाळ. विद्यार्थी मित्रांनो ज्यांना हा टॉपिक डिफिकल्ट वाटत असेल त्यांनी परत एकदा तिन्ही व्हिडिओ बघा, कारण की आपण टोटल 80 क्वेश्चन विद्यार्थी मित्रांनो कव्हर केले आहेत, तसंच थेरी पार्टही घेतला आहे. आय होप काळ या टॉपिकसाठी एवढे क्वेश्चन पुरेसे असतील, परंतु तुम्हाला सेम याच्यामध्ये कोणतेही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट करायचं आहे. बाकी विद्यार्थी
ह्या कमेंट वाचतील आणि तुम्हाला नक्कीच उत्तर द्यायचा प्रयत्न करतील. मीही तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला आमचे एफर्ट्स आवडत असतील, आम्ही जे कंटेंट तुमच्यापर्यंत आणत आहोत हे तुम्हाला जर आवडत असेल तर विद्यार्थी मित्रांनो, या चांगल्या कार्याला तुम्ही विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक करून किंवा आपल्या मित्रांपर्यंत शेअर करून नक्कीच तुम्ही हेल्प करू शकतात. तसेच चॅनलवर नवीन असाल तर विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की दररोज सकाळी 7 वाजता विद्यार्थी मित्रांनो आपलं कंटेंट येत असतं. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, डेली लवकर उठत जा. लवकर उठल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघून ज्याही गोष्टी इम्पॉर्टंट वाटतील त्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायच्या आहेत. तसेच तुम्हाला जीही एक्झरसाईज दिली असेल त्या एक्झरसाईजचे विद्यार्थी मित्रांनो आपण कमेंट करणं गरजेचं आहे. तसेच दिवसाची सुरुवात करताना विद्यार्थी मित्रांनो दिवसाचं टार्गेट सेट करायचं आहे आणि एकदा टार्गेट सेट केलं तर ते टार्गेट अचीव करण्यासाठी आपला संपूर्ण दिवस विद्यार्थी मित्रांनो खर्ची घालायचा आहे. लक्षात घ्या, कोणतंही यश तुम्हाला हवं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या ध्येयाप्रती काय राहावं लागेल, प्रामाणिक राहावं लागेल, प्रामाणिकपणे प्रयत्न करावे लागेल. ह्या जर गोष्टी तुम्ही सातत्याने डेली बेसिसवर कन्सिस्टन्सली जर करत राहिले तर लक्षात घ्या तुम्हाला यश नक्कीच भेटणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही एक्झाममध्ये चालू घडामोडी हा अगदी ज्वलंत टॉपिक असतो आणि त्याची डेली बेसिसवर प्रॅक्टिस करणं गरजेचं असतं. त्याकरिता विद्यार्थी मित्रांनो, आपण करंट अफेअर्स मराठी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला जॉईन करायचं आहे. यावर आत्तापर्यंत आपण 500च्या वरती विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन ऑलरेडी अपलोड केले आहेत. तुम्ही एनी टाईम त्या चॅनलवरती जाऊन पाठीमागील सर्व प्रश्न विद्यार्थी मित्रांनो रिवाईज करू शकतात, अटेम्प्ट करू शकतात. त्यामुळे लगेचच व्हिडिओ बघून झाल्यानंतर करंट अफेअर्स मराठी हे जे टेलिग्राम चॅनल आहे त्याला तुम्ही जॉईन करायचं आहे. तसेच तुम्हाला एखाद्या टॉपिकवर जर व्हिडिओ हवा असेल तर विद्यार्थी मित्रांनो नक्की खाली कमेंट करा. त्या टॉपिकवर व्हिडिओ बनवायचा आपण प्रयत्न करणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा जर तुम्हाला व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर नक्की विद्यार्थी मित्रांनो लाईक करून आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करायचा आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत अगदी मन लावून बघितला याकरिता मी आपला ऋणी आहे. नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटणार आहोत. तोपर्यंत थँक्यू.